नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण फोर टक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। डायरेक्ट कपड्यावरती पेपर कटिंग न करता डायरेक्ट कपड्यावरती या ठिकाणी आपण पूर्ण उंची घेतलेली आहे। जेवढी आपली असेल तेवढी घ्यायची आहे पूर्ण उंची। इथं छाती घ्यायची आहे आणि इथं या ठिकाणी दुसरा माप घ्यायचा आहे, कमर घ्यायचा आहे, म्हणजे आपला कमर घेर आहे तो घ्यायचा आहे आणि बाई आणि दंड घेर घ्यायचा आहे, गळा घ्यायचा आहे पाठीमागचा आणि पुढचा गळा घ्यायचा आहे। एवढी माप आपण लागणार आहे। तर त्या व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा आपण ब्लाउज पीस असा आतून ठेवला आहे। आता मी डायरेक्ट बघा पेनने निशाण करणार आहे, कारण आपण खडूचे वगैरे पुसतात ना, म्हणून मी इथं पेन वापरलेला आहे। या ठिकाणी आपली ब्लाउजची उंची 11.5 इंच आहे। इथे ठिकाणी बघा आपण 12.5 घेऊ, कारण हाईट खूप कमी असल्यामुळे उंची कमी आहे। या ठिकाणी बघा आपण 12.5 वरती उंची लावून घेतली आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर घ्यायचा आहे। बघा 5 इंचच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। बघा जवळून बघा इथं। आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे 5चा मुंडा घ्यायचा आहे। इथं 5चा मुंडा घेतला आहे। आता या मुंड्याच्या ठिकाणी बघा आपण असा बॉक्स तयार करून घेऊ। या ठिकाणी आता या ठिकाणी आपण टाकायचं आहे छातीचा माप टाकायचा। आपली छाती आहे 28 इंचची आहे। तर बघा चौथा भाग येतो आपला 7 इंच येत आहे, 7 इंच असं येत आहे। आणि या ठिकाणी आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। बघा असं या पद्धतीने। आता आपला कमर आहे बघा 26 इंचच आहे। आपण चौथा भाग कसा आहे 26 चा बघा, याचा टेप फोल्ड करायचा, कारण त्यांना चार्ट वगैरे माहिती नसते त्यांनी या पद्धतीने हे करायचं आहे। बघा आपल्या इथं 6.5 इंच येतं आणि 1 इंच आपलं टक्स साठी येत आहे। आणि पुढे आपण इथं बघा 2 इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला। एकदम सरळ रेष होती बघा या पद्धतीने आपण बघा इथं आपलं हे झालं आहे शिलाई मार्जिन। बघा या पद्धतीने। आता या ठिकाणी आपण टाकायचं आहे 1.5 इंचावरती शेप टाकायचा आहे गळ्याचा। बघा हे मुंड्याचा शेप, सॉरी या पद्धतीने मुंड्याचा शेप आपण घ्यायचा आहे आणि पुढचा मुंड्याचा आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 1 इंचावरती या पद्धतीने। असं शेप आपण घेतला आहे। आता इथं पाठीमागचा गळा आपल्याला बघा या ठिकाणी आपण इथं पट्टी असते की मी पट्टी गुंबवत असते। इथं पट्टी आपली 5.5 इंच तयार लागते। आपण इथं 6 इंचावरती बघा ही पट्टी सोडायची आहे। या ठिकाणी 2.5 इंच वरती बघा 2 इंचावरती आपण गळ्याचं हे केलं आहे। या पद्धतीने बघा आपलं जोडून घ्यायचं। हे पण आपला गळा बघा पाठीमागचा भाग हा तयार झाला आहे। आता हा कट करून घेऊ आपण। बघा आता पाठीमागचा भाग आपला कट झाला आहे। आता हा भाग उचलायचा आपल्याला या पद्धतीने ठेवायचा। बघा इथं आपण खालच्या साईड आहेत ना 1 इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे कापड। दाखवत इथं मी 1 इंच कापड आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं आहे। इथं बघा हा इथं झाकून घ्यायचं आपल्याला। इथं आपण थोडस बघा इथं आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे। इथं 1 इंच आपण जास्त घ्यायचं आहे। आपण टक्स वगैरे तो त्याच्यामुळं या पद्धतीने आपण आखून घ्यायचं आहे। तुम्हाला दाखवतो तिथं
आता या ठिकाणी आपण टाकायचा आहे पुढचा गळा. या ठिकाणी पुढचा गळा आपण 5 इंचावरती घेणार आहोत. वरती 2 इंचावरती हा तोच ठेवायचा आपल्याला. या पद्धतीने आपण बॉक्स तयार करून घ्यायचा बघा. आता याला आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचं गळ्याला. आता इथं बघा आपल्याला फक्त शेप आखून घ्यायचा आहे या पद्धतीने. हा 1.5 इंचावरती आणि हा 1 इंचावरती शेप आखून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आपण लागायचं आहे इथं 3 इंचावरती आणि इथं 2.5 इंचावरती बघा. अगोदर दोन्ही साईडला 2.5 इंच हे करून घ्यायचं आहे. इथं बघा आपल्याला हे आहेत ना सरळ रेष पाडून घ्यायची. नंतर हे आहेत नाही तर मग आपल्याला शेप द्यायचा असं योगपट्टीचा. योगपट्टीचा शेप दिला. त्यानंतर बघितलं आपल्याला आहे 4.25 वरती एक पॉइंट घ्यायचा आहे. इथून आपण घ्यायचं आहे 2.5 इंच. बघा 2.5 इंचावरती एक टक्स घ्यायचा आहे इथं. आता इथून आपल्याला कसं आहे 1.5 वरती एक हे करायचं आहे निशाण लावायचं आहे. दाखवते. आता योगपट्टीपासून आपण 1.5 इंचावरती हे करायचं आहे बघा. आपला हा टक्स आणि हा टक्स बघा या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. आता इथून सुद्धा बघा आपल्याला 1.5 वरती एक पॉइंट लावायचा आहे. हा सुद्धा आपण असं तिरकट जॉईंट करून घ्यायचं बघा असं. आणि एक घ्यायचा काही काख येतो इथून सुद्धा आपल्याला 1.5 वरती बघा एक निशाण लावायचं आहे या पद्धतीने. या पद्धतीने आपण असे टक्स हे करून घ्यायचे आहे. 1/2 इंचाला पण थोडस कमी कमी कापड पकडायचं आहे. या पद्धतीने टक्स हे करून घ्यायचे आहे आपल्याला. शिवून घ्यायचे. हा आपण 1 इंचाचा टक्स झाला पप चांगला पडतो बघा. या पद्धतीने आपण कटिंग करून घेऊ. तुम्ही बघू शकता ते आहेत ना आपण हे बघा आपली फोल्ड बाजू होती म्हणजे हे गळ्याच्या साईडने ओपन करून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला टक्सचे बघा निशाण असे हे करून घ्यायचे आहे थोडेसे खाचे या पद्धतीने. आता बघा अजून आपण एक पट्टी काढणार आहे डबलची. अगोदर आपण बघा एवढं कापड उरलेलं आहे याच्यामध्ये बाई कटिंग करून घेऊ. आता बाई आपली 4 इंचची आहे. या ठिकाणी बघा आपण 5.5 इंच घ्यायचं आहे. इथं बघा 4 ची बाई आहे. इथं आपण 1.5 इंच जास्त घेतला आहे. उंचीमध्ये ब्लाऊजची जी लांबी आहे ती घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपण बघा आपले 28 छाती आहेत ना बघा. चौथा भाग येतो 7 येतो. याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच जास्त घ्यायचा आहे बघा. 7.5 घ्यायचा आहे.
बॉक्स तयार करायचा असं या पद्धतीने. बघा इथं बॉक्स तयार केला आहे. आता या ठिकाणी आपण घ्यायचे आहे 2 इंचावरती कॅप हाईट घ्यायची आहे. बघा इथून आपण 2 इंचावरती कॅप हाईट घेतली आहे. आता इथून आपलं 2 इंच बघा शिलाई मार्जिन आहे. 2 इंच असं आतमध्ये घ्यायचं आहे इथून. आणि बघा हा भाग आपल्याला या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा. इतकी सोपी पद्धत आहे ना. बघा आता या पॉईंट पासून आपल्याला काय करायचं आहे 1-1 इंचावरती 3 निशाण लावायचे. बघा हा 1 झाला, हा 2 झाला आणि हा 3 झाला. बघा हा 1, 2 आणि 3 हा सोडायचा, हा सोडून द्यायचा आपल्याला. हा आपला शिलाई मार्जिन आहे म्हणून दाखवते. आपलं इथं 9.5 इंच शिलाई मार्जिन आहे. त्याचा अर्ध घ्यायचं बघा आपल्याला. आणि पुढे आपलं 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. हे झालं बघा आपला हे फिटिंगचं माप झालं असं. आता बघा आपण काय करायचं आहे इथून हा पॉईंट बघा असं मिळून घ्यायचा आहे. आता इथून बघा आपल्याला हा शेप इथून देऊन घ्यायचा या पद्धतीने. बघा किती सोपी पद्धत आहे कटिंग करायची. इथे बघा पुढचा भाग पण आपण कट करून घेऊ. हा पानासारखा आकार आहेत ना तो आपल्याला कट करून घ्यायचं. अतिशय सोपी पद्धत आहे. मी तर बघू शकते. आता याच्या बद्दल आपल्या कापडामध्ये पायपिंगच्या पट्ट्या काढायच्या आहेत. बघा तर आपण अगोदर आपली योग पट्टी काढायची आहेत. आपण ती काढून घेऊ. बस करून घेते कापड उघडते. मग या पण आपण डबल काढून घेऊ. आपण कापड तुमचं काढून तुम्ही इथं फोल्डिंग जरी काढ तरी चालेल. मला इथं मला बघा हे करायला लागेल, जॉईंट करायला लागेल खालच्या साईडने या पद्धतीने. हे आपल्या बटन पट्ट्या आणि काच पट्टी दोन्ही मध्ये जर आहे. पायपिंग आपण कट करून घेऊ. पायपिंग बघ आपण असं कापड असतं ना स्ट्रेचेबल म्हणजे असा उरेप कापड असतं ना त्या साईडने आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या कट करायच्या आहेत. इथं आपण बघा 6 इंचाची पट्टी कट करायची आहे. भरपूर अशी लांबाची कारण गळा तुटत आहे. अशी एक पट्टी आपण कट करून घेऊ. तुम्हाला आता स्टिचिंगचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. उद्याच्या व्हिडिओमध्ये ये पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ येईल. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला पाठीमागचा भाग सुद्धा इथं गळा कट करायचा या पद्धतीने. बघा आपलं कटिंग झाली आहे. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.